धुरंधर द रिव्हेंज का बघायला हवा? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रणवीर सिंगचा परफॉर्मन्स, आदित्य धर यांचं पीक डिटेलिंग आणि सोबतच बऱ्याचशा लोकांचं बरंचसं सॅक्रिफाईस आणि भरपूर गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही धुरंधर हा नक्की बघितला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की जर तुम्ही सच्चे देशभक्त आहात तर तुम्ही धुरंधर द रिव्हेंज हा चित्रपट बघायलाच हवा. चित्रपटामध्ये ज्या काही गोष्टी दाखवल्या ना त्या खरंच इतक्या उत्कृष्टपणे उलगडून सांगितल्या जातात ना की त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनात कुठलेच प्रश्न राहत नाही, कारण प्रत्येक गोष्ट स्ट्रेट फॉरवर्ड आहे. इथे कुठल्याच गोष्टीला पॉलिश केल्या जात नाही. इथे फक्त आणि फक्त फॅक्टवरती बोललं जातं. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की चित्रपटात जेवढे काही रिअल लाईफ कॅरेक्टर आहे ना ते ॲज इट इज तुम्हाला दिसतील, ॲज इट इज ते दिसायला सुद्धा तसेच, ते त्यांच्या वागणुकीत सुद्धा तसेच, म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये. कारण पाकिस्तानचे बरेचसे कॅरेक्टर दाखवले ना आपण ज्यासाठी आपण नवीन पहिल्यांदा बघतोय, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा चित्रपटात त्यांनी इतकी सुंदर डिटेलिंग केलेली आहे ना, ते उगाच बोलत नाही ना. पीक डिटेलिंग बाय आदित्य धर. सोबतच चित्रपट हा खरंच खूप छान आहे. 4 तास तुम्ही चित्रपटगृहात बसताल पण तुम्हाला बिलकुल जाणवणार नाही की तुम्ही 4 तासापासून चित्रपट बघताय. माझी विनंती प्रत्येकाने जाऊन चित्रपट नक्की बघितला पाहिजे. आणि तसंच जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करत नसाल तर फॉलो करा. सोबतच माझ्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका.